वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बुलियन नॉटपासून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स डिझाइन कसे काढायचे असते ते मी शिकवणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा 4 पदरी आहे, म्हणजे एकूण मिळून 8 थ्रेड आहेत। या इथे 2 छोटे-छोटे अशा लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत। आता या इथून सुईला पहिल्यांदा वरती काढायचं। तर यानंतर या सुईभोवती दोरा गुंडाळायचा। या पद्धतीने मी हा सुईभोवती दोरा गुंडाळून घेतलेला आहे 7 वेळा। यानंतर याच्या इथे स्टिच करायचं। हातातला दोरा सोडायचा नाही आणि यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईवरती काढायची आणि दोरा या पद्धतीने घ्यायचा। यानंतर या इथे पुन्हा एकदा सुई खाली टाकायची। सेम तसंच या साइडला पॅरलरी करून घ्यायचं। नंतर या इकडून सुईला एकदा खाली टाकायचं आणि या इथून एकदा, नंतर या सुईभोवती दोरा गुंडाळायचा। मी एक दाखवली होती ती पहिली एक पद्धत आहे आणि ही दुसरी पद्धत आहे। मी पहिल्यांदा घेताना 7 वेळा त्या सुईभोवती दोरा गुंडाळला होता। आता 10 टाइम मी तो दोरा गुंडाळलेला आहे। यानंतर अजून एकदा सुईभोवती 10 वेळा गुंडाळला। त्यानंतर या इथे पुन्हा एकदा स्टिच केलं। एकदा आता ही आउटर लेयर आपण 10 ची घेतलेली होती, मधली 7 ची, त्यानंतर 10। आता थोडं थोडं वाढवत जायचं। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने फ्लावर तयार होतं। आता यानंतर या इथे त्याचे लीफ काढून घेऊ। यासाठी मी ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। हा 3 पदरी म्हणजे एकूण मिळून 6 थ्रेड आहे। लीफ काढण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं। आता यातला आपण दुसऱ्या एक फ्लावरचा प्रकार बघू। आता हा दुसऱ्या प्रकारासाठी मी हे 4 पदरी सिल्क थ्रेड घेतलेला आहे, पिंक कलरचा आहे। 4 पदरी म्हणजे एकूण मिळून 8 थ्रेड घेतलेले आहेत। आता यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं आणि
सुईभोवती, या सुईभोवती 15 वेळा मी या यानंतरच अगदी याच्या जवळच एकदा पुन्हा स्टिच करायचं. हा दोरा यातून टाकायचा आणि ही सुई वरती घ्यायची. पुन्हा या इथे सुईला पुन्हा खाली टाकायचं. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यामध्ये फक्त येलो कलरच्या याच्याने एक फ्रेंच नॉट टाकलेले आहेत मी. आता यानंतरचा तिसरा प्रकार बघू. यासाठी या इथून पुन्हा एकदा सुईला वरती आणायचं. आता यानंतर या सुईभोवती 15 वेळा गुंडाळला आहे दोरा आणि या पद्धतीने पुन्हा एकदा खाली घ्यायचा. यानंतर पुन्हा एकदा दोरा गुंडाळला आहे आणि या इथे स्टिच करून घ्यायचं. पुन्हा या इथे सुईला खाली टाकायचं. बघा हे सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यातला आता आपण शेवटचा चौथा प्रकार बघू. तर यामध्ये मी या पद्धतीने पहिल्यांदा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. यानंतर सेम याच पद्धतीने करायचं आहे.
पुन्हा या इथे सुईला खाली टाकायचं. या पद्धतीने स्टिच करून झाला आहे. आता यानंतर मी हा रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा 3 पदरी आहे, म्हणजे एकूण मिळून 6 थ्रेड आहेत. सिंपल आहे. या इथून एकदा सुईला वरती काढायचं. पुन्हा जिथून सुई वरती आणली अगदी त्याच्या तिथेच पुन्हा एकदा खाली टाकायची आणि याच्या इथून एकदा पुन्हा सुई वरती आणायची. यानंतर या इथे सुई खाली टाकायची. पुन्हा एकदा दाखवते. याच्या बघा, हे सगळे फ्लावर्स इतक्या सुंदर पद्धतीने दिसतात. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.